महानगर पालिका चुनाव महासंग्राम शुरू। ये सिर्फ वोट नहीं, यह है शहर का भविष्य। पानी, सड़क, सफाई, सुरक्षा, वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे। जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार। दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने। सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें। सवाल तेज, जवाब साफ, आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग। देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम। नमस्कार दर्शकांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, येणाऱ्या 15 जानेवारी रोजी महानगरपालिकाच्या निवडणुका होणार आहे। याच निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 10 इकडे दस्तूरनगर ते बेवडापर्यंत हा प्रभाग पूर्ण कव्हर होत असतो। इकडे काही लोकप्रतिनिधी उभे होते। लोकप्रतिनिधी सध्या प्रचारात व्यस्त आहेत। त्यामुळे सध्या त्यांचे त्यांना जे प्रतिनिधित्व करत आहे ते लोक आपल्यासोबत सध्या हजर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची सध्या रणनीती काय आहे, कशा प्रकारे ते या इलेक्शनला पाहतात। सर, आपलं नाव सांगा। मी मनीष उर्फ छोटू पाटील, माझी मिसेस उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे, आणि आमच्या गटामध्ये 4 लोक आहे। अ गटामध्ये जवंजाळबाई आहे, ब गटामध्ये माझी मिसेस अर्चना पाटील, आणि क गटामध्ये मंगेश मनोरे आहे, आणि ड गटामध्ये अविनाशजी मार्डीकर आहे। सर, सध्या जे इलेक्शन सुरू आहे, मी असं ऐकलं की तुमच्या प्रभागात जे जुने लोकप्रतिनिधी होते त्यांनी बरोबर कामं केली नाहीत। अरे, इतकी बेकार परिस्थिती आहे की लोक वाट पाहून आले की आमच्या दारी कधी येतो आणि आम्ही चपलीचा हार कधी टाकू त्यांच्या गळ्यात, अशी कंडिशन आजची। कारण की त्यांनी गेल्या 8 वर्षामध्ये मी तर नगरसेवक नव्हतो, पण मी 8 वर्ष काम सतत 8 वर्ष काम केले। आजही मी चालता चालता लोकांचे कामं करतो, पण माझ्या पायाला लागलं, कारण माझ्या पायाला गँग्रीन आहे, त्यामुळे मी माझ्या मिसेसला उभं केलं। आणि आमचे अविनाश भाऊ, मंगेश भाऊ हे इतके कामाचे लोक आहे की विचारू नका तुम्ही। पण या लोकांनी काहीही 8 वर्षामध्ये काहीच नाही केलं, फक्त पैसा खाल्ला आणि स्वतःची प्रॉपर्टी खूप जमा करून घेतली यांनी। सर, आपण पेरिपा गट करून आलो आहे, आपलं नाव सांगा। माझं नाव श्रीकृष्ण शेंडे, मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा संपर्क प्रमुख जिल्ह्याचा या नात्यानं मी बोलतो। आमच्या गेल्या 10 वर्षापासून असा प्रॉब्लेम आहे का नाली सुद्धा उपसत नाही काय, आणि मच्छर एवढे भयानक पडलेले आहे, अशा बऱ्याचशा समस्या आहे। म्हणून मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी अविनाशजी मार्डीकर, मंगेशजी मनोरे आणि आमच्या छोट अर्चनाताई पाटील, आमच्या जवंजाळताई म्हणून ह्या आमच्या विकासाचा विकास करणार आहे। म्हणजे पेरिपा पार्टी जी आहे ते अमरावतीमध्ये यांना समर्थन देत आहे। प्रभाग 10 मध्ये मी पीपल्स रिपब्लिक पक्षाच्या वतीनं मी जाहीर समर्थन करतो। आपण जसं बघत आहे दर्शकांनो की आपण बाकीच्या पक्षांना पण आपण संपर्क केलं होतं, बाकीच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा आपण बोलवलं होतं, पण त्यातून खूप काही लोक प्रचारात व्यस्त असल्यामुळे अजून पण तिथे पोहोचलेले नाही। आपण अजून काही गोष्टी ज्या आहे, जी समस्या आहे, जी कॉमन समस्या आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या जाणून घेऊया की सर, जो नाला आहे आम्हाला जो तुमच्या प्रभागात लागतो, आपला बेनोडाच्या मागच्या साईडला, तिकडे जुन्या वेळेस त्याला डुकरीन नाला म्हणायची, त्या नाल्याचं अजूनही काम झालेलं नाही, त्याच्यावरती अजून ते छत टाकले गेले नाही। तिकडून मच्छराचा प्रभाव खूप जास्त वाढत असतो, पाऊस वाढला तर तो पूर्ण नाला वाहत असतो। बरोबर, त्याच्यावर आपलं काय मत आहे? आता कसं आहे की आमच्या इथं गेल्या 20 वर्षापासून आमदार सुद्धा आहे, पण आमदार साहेबांचं आमच्या असं वाटतं की आमच्या प्रभागावर कमी लक्ष आहे, आणि आमदार साहेबांचं असं म्हणायला हरकत नाही, फक्त गेट, समाज मंदिर वगैरे वगैरे आता जे आहे यांच्यावर जास्त लक्ष आहे, पण विकासाच्या इकडे लक्ष नाही आहे। जे लोकांना पाहिजे, खरोखर पाहिजे ते काहीच नाही, त्याच्यावर लक्षच नाही आहे। आणि कसं आहे की एवढा मोठा निधी हा नगरसेवकाचा नाही पुरू शकत, मोठे एवढा मोठा नाला आहे, त्यात नगरसेवकाचा निधी नाही पडत ना। आणि लोकांनी काय करते, लोकांचं विशेष म्हणजे 4 पक्षाचे 4 नगरसेवक निवडून देते, त्याच्यामुळे तुम्हाला निधी पुरत नाही। जर एका पक्षाचे 4 नगरसेवक निवडून दिले तर तुमचा भरपूर मोठा निधी होईल, निधी आला तर तो खर्च करू शकतो आपण।
पण हे लोक काय, लोकांचे थोडस असं आहे की नाही एक केले द्या, एक केलं द्या, एक केलं द्या, त्याच्यामुळे पण आम्ही आजच्या कंडिशनले लोकांना हेच सांगू नका, आम्हाला पाहिजे तर 4 द्या, नाही एकही लोकांची. सध्या आपला जो रोड आहे यशोदा पासून जो महादेव खोलीचा तो रोड जाते, तो रोडची व्यवस्था एकदम अत्यंत खराब झालेली आहे. पण आपल्याच प्रभागातून 10 नंबर प्रभागात आपल्या उपमहापौर होत्या, त्यांनी सुद्धा त्या रोडचं काम केलं नाही. मी काय सांगणार तुम्हाला, त्या लोकांनी 5 वर्षात येऊनही सुद्धा पाहिलं नाही. आता तुम्हाला सांगतो मी, ते महादेव खोरीतून पाणी येते यशोदानगर मध्ये, आणि त्या नालीच नाही ना. आता आमदार साहेबांना काय केलं, त्याच्यावर ते गेट बनवून दिलं, गेटचे पिल्लर उभे केले आहे. त्याच्यासाठी बऱ्याचशा लोकांनी कंप्लेंट केल्या. आता इथं पाणी झाले आपल्याला पहिले तर मोठा ते नाली मोठी करावी लागते, जेणेकरून ते तिकडलं येणार पाणी. महादेव खोरीतून पाणी येते पूर्ण, नाल्या पाहिले छोट्या छोट्या आहे, त्याच्यात पाईप आहे, त्याच्यामुळे पूर्ण पाणी रस्त्यावर येते. रस्त्यावर आल्यावर इतके लोक पडते, खोटं सांगत मी हर वेळेस मी व्हिडिओ काढून लाईव्ह हे करून म्हणजे त्याचा व्हायरस करतो की बा पाहून घ्या इथं काय कंडिशन आहे आजची या परिसरात. अजून एक मुद्दा होता, तो म्हणजे जो खुला स्मशानभूमी जो आहे, तो स्मशानभूमी पूर्णतः उघडा, त्यासाठी निधी आलेली होती, परंतु काम झालेलं नाही. कसं आहे, निधी आली आणि एक स्वतःचं घर बांधून घेतलं तिथं कार्यकर्त्यासाठी बसा उठाले, आणि अर्ध ते कचऱ्यासाठी हे केलं आहे. अशी कंडिशन आहे तिथं. तिथं काही अजिबात लक्ष नाही आहे. फक्त म्हणजे एक काहीतरी बसण्याकरिता जागा पाहिजे बा आपल्याला, दारू गांजा वगैरे वगैरे साठी, त्यासाठी एक रूम बांधून घेतली त्या मसानात. साफसफाई अजिबात नाही आहे, लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, म्हणजे कोणताच विषय नाही आहे तिथं. अशी कंडिशन आहे. आज हर माणूस या एरियातला त्या मसानात जाते. कोण आपल्या इथं मसान नाही आहे, इथं काही लाकडं भेटत नाही, इथं सामान भेट नाही. आपण सामान जर आणलं इथून, म्हणजे एक विशिष्ट लोकांसाठी, गरीब लोकांसाठी फक्त ते मसान झालेलं आहे. तिथं माणूस नसते कोणी, लेखी लिहाले, त्याला दाखला भेटत नाही महिना 2 महिने. आणि तिथे जे लोक आहेत ते दारू घेऊन पडले राहते तिथं. अर्ध्या लोक म्हणजे दारूसाठी आणि वरलीसाठी आणि जुयासाठी तो अड्डा झालेला आहे तो मसान म्हणजे आमच्या. सध्या आपले मेसेज उभे आहेत इलेक्शन मध्ये, तर या सगळ्यांमध्ये आपण कोणते मुद्दे मांडणार आहेत ज्यामुळे आपल्याला लोक निवडून देणार? की तुमचे सध्या काय मुद्दे आहे की आम्ही या मुद्द्यावर सर्वात जास्त भर देऊ? आपल्या एरियामध्ये कोणत्या प्रकारचे कामं झालेले नाहीत, किंवा आपण आज सध्या कोणते कामं करणार आहेत, ते थोडं डिटेलमध्ये सांगाल? सर्वात पहिले तर साफसफाई करावी लागते. कारण की आता हे जे नगरसेवक होते आता याच्या आधी, आता कसं आहे की आरोप करायला काही हरकत नाही आहे. या लोकांना त्या ठेकेदारापासून ठरवून घेतलं होतं की बा एक नगरसेवकाला 25,000 रुपये महिन्याचे. त्यामुळे काय झालं की आपल्या इथं 60 लोकांचा ठेका आहे, म्हणजे प्रभागामध्ये 60 लोक पाहिजे. यांनी ते वाटून घेतलं 4 जणांनी, आणि त्याच्यातले 25 1 लाख रुपये चालले गेले. मग उरले काय, तर तो ठेकेदार काय करे? आजच्या कंडिशनला अशी कंडिशन आहे की आमच्या इथं पुऱ्या एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये 32-33 हजाराच्या प्रभागामध्ये फक्त 10 लोक काम करणार. 5 एरिया वाटून घेतला यांनी, अर्धा एरिया तिकडला, अर्धा एरिया इकडला. 5 लोक इकडे काम करून आले, 5 लोक इकडे. एक माणूस गाडीवर आहे, 2 माणसं नालीवर आहे, आणि 2 माणसं त्याच्या मागे ते साफसफाई जे राहायचे ते आहे. आमच्या इथे झाडणेवाले तुम्हाला दिसणार नाही कधीच. म्हणजे आता काही सरकारी कर्मचारी झाडणेवाले आहेत, आहेच नाही कुठे, काही समजतच नाही. त्या सुपरवायझरला फोन करा तर तो सुपरवायझर म्हणते माझी कंप्लेंट करू नका, आयुक्तापाशी तुम्ही. आता किती वेळा कंप्लेंट गेल्या पण काही ऐकायला तयार नाही. एकदम बोगस काम चाललं, बोगस. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे पाहता? म्हणजे तुम्ही आता जनतेला काय आव्हान करणार, की तुम्ही आश्वासन देणार जनतेला, की तुम्ही कशा प्रकारे कामं करणार आहात? नगरसेवक कसा असावा हे मी दाखवून देईन. नगरसेवक कसा असावा, तर नगरसेवक हे छोटू पाटील सारखा असावा. म्हणजे पण सर सध्या तुमच्या मिसेस उभे आहेत. हो, मीच काम करीन ना. हो, काम मीच करीन ना. कारण की मला त्याचा कसं आहे, मला म्हणजे शौक आहे तो समाजसेवेचा. भूत गेले म्हणतो भूत. मी पैसा नाही कमावला काही कधीच. पाय एवढा लंगडा आहे, 4 वर्षापासून मी लंगडून आलो. म्हणजे आता हे इलेक्शन झाल्यावर ऑपरेशन करावं लागते. याच्या आधी 3 ऑपरेशन झालेले आहे माझे, पण तरी मी लोकांची सेवेसाठी फिरत राहतो. माझ्या भाई तुम्ही व्हिडिओ पाहाल तर 50 व्हिडिओ आता आजचे म्हणजे या 2 दिवसातले जिथं काही प्रॉब्लेम असला मी ताबडतोब सोडवतो. मी व्हिडिओ काढून त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पाठवतो, दुसऱ्या दिवशी कर्मचारी येऊन तिथे साफसफाई करते. तुम्ही कशा हिशोबाने अजून कामं करणार आहेत, पण जनतेला तुम्ही काय आश्वासन देणार आहे? तुम्ही काय कामं करणार आहात, म्हणजे निवडून आल्यावर कशा प्रकारे तुम्ही कामं करणार आहेत? आमच्या इथे तुमच्या प्रभागात मेन मुद्दा कोणता आहे, मुद्दा प्रॉब्लेम काय आहे ते तुम्ही सांगाल? आमच्या इथं तुम्हाला सांगतो, तोंड पाहून घरकुल दिलेले आहे. घरकुलचे जे काम आहे लोकांचे, ते घरकुल तोंड पाहून दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर PR कार्ड आहे, महत्वाचं PR कार्ड आहे. आमच्या एरियाला PR कार्ड नाही. आणि त्यानंतर संजय गांधी जे बसलेली आहे ते फॉरेस्ट मध्ये बसलेली आहे. सर्वात पहिला मुद्दा असा आहे की आम्ही खोडके साहेबांशी बोललेलो आहोत. तर खोडके साहेब म्हणे तुम्ही लोक प्रतिनिधी व्हान म्हणे, तर आपण सर्वात पहिला मुद्दा हा घेऊ म्हणे की ते संजय गांधी जे नगर आहे याला आपण पहिले
अधिकृत करून घेऊ आपण त्याला. आणि त्यानंतर कोणत्या आमदारानं काम नाही केलं, ते संजय गांधी नगर मध्ये 40 वर्षापासून लोकांच्या घरावर लाईन गेलते, ते मी काढून दिली. आता यांना हेही माहित नव्हतं की निधी कुठून आणला लागते, कशी आणला लागते, पण मी ते 40 वर्ष तुम्ही विचारा त्या एरियात जाऊन तर ते सांगेन की कोण काढून दिले म्हणून. रात दिवस प्रयत्न केले. त्यानंतर आमच्या इथं गेल्या 33 वर्ष पहिले नाल्या बनल्या होत्या यशोधनगर मध्ये, उत्तम नगर मध्ये. 33 वर्ष पहिले आमच्या इथं किशोर देशमुख नावाचा एक नगरसेवक होता शिवसेना, त्यावेळेस त्या नाल्या बनल्या. त्यानंतर आमच्या इथं कोणत्याही विकास कामाले काहीच नाही. त्यानंतर आमची अजून तुला सांगतो, त्यानंतर आमचा वडरपुरा आहे. त्या वडरपुऱ्यात तुम्ही जाण का नाही, तुम्ही उभं नाही राहू शकत त्या नालीपाशी, इतका बेकार वास येते. म्हणजे त्या ज्या एरियातून एक नगरसेवक तिथून निवडून आला होता, कशात निवडून दिला लोकांनी की बा हा व्यक्ती आपल्या एरियाचा विकास करील, पण त्या व्यक्तीने लक्ष दिलं. जसं की 8 वर्ष झाल्या निवडणुका झाल्या नाहीत आणि कार्यकाल मागच्या 3 वर्षा पहिले संपलेला आहे. म्हणजे पहिले जे 5 वर्ष जे होते ज्यावेळेस कार्यकाल होतं त्यावेळेस पण कामं केली नाही लोकप्रतिनिधींनी, अजिबात नाही केले ना, म्हणून तर आम्ही बोंबलून आलो ना. त्यावेळेसही नाही केले ना. त्यावेळेस फक्त तुम्हाला काय सांगू आलो मी की आता तर काही या वेळेस 3 वर्षात काही पैसे भेटले की नाही भेटले माहित नाही मला, पण त्या 3 वर्षाच्या पहिले जे 5 वर्ष होते त्या नालीचा जो ठेकेदार होता, जो संबंधित ठेकेदार होता, तो 1 लाख रुपये चौघांना देऊन देत जा. त्याच्यामुळे त्यांना माणसंच नाही ठेवले एरियात. आता तो त्या माणसाचे पैसे यायला देऊन आला, तो माणसं ठेवणार कुठं? आता बोंबलणारे कोण आहे? तुम्ही कोणापाशी जा, नगरसेवकापाशी, की नाली सपानी आहे, ठीक आहे. मग ज्या दिवशी ज्याचा फोन येत जाय त्या व्यक्तीच्या घरी पाठवून देत जाय, म्हणजे त्या घराच्या मागची नाली तेवढी सफा केली की तो खुश, बाकीचे लोक बोंबलाले को अशी कंडिशन. आज जर तुम्ही फोन केला कोणाला की बा आमच्या घरी कचऱ्याचे डस्टबिन, आम्ही 15 दिवस झालेच नाही, आता मी या एरिया फिरवून 20 दिवस झाले, म्हणजे इकडे कचऱ्याच्या गाड्यांनी 20 दिवसात गेल्या 20 दिवसात. सध्या आपल्यासोबत एक जे लोकप्रतिनिधी आहेत ते पण आहेत. त्याच्याशिवाय आपल्याकडे काही सामान्य जनता आहे जे प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहतात. आपण त्यांच्याकडून पण त्यांच्या समस्या जाणून घेऊया आणि त्यासोबत आम्हाला संवाद साधूया. मी सोनू कपले, मी प्रभाग क्रमांक 10 मधने बोलते. मी आता 6 ते 7 वर्ष झाले इथे या एरियात राहते, पण मला असं नियमितपणे असं काहीच आठवत नाही की प्रत्येक वेळेस आमची आठवड्याच्या व्यतिरिक्त आमच्या एरियात कचऱ्याची गाडी कधी आली असेल किंवा नाली कधी साफ नसते आमची. कचरा कुंडी तर आम्ही पाहिल्याच नाही, म्हणजे लाईट पण नाही आहे. काही काही आता आमच्या एरियात पूर्ण घरं आहे पण अजून सुद्धा लाईट सुद्धा नाही आहे. पण हे म्हणजे भरपूर साऱ्या समस्या आहेत. या समस्या तर आहेच आमच्या, पण आमचे जे अविनाश मायडेकर सर आहे हे सत्तेवर नसून सुद्धा यांनी आम्हाला भरपूर आतापर्यंत मदत केली आणि हे आमचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करतच आहे. सत्ताधारी एकही आमच्या आतापर्यंत कामात पडला पण नाही आणि याच्यानंतर पडणार पण नाही. त्याच्यामुळे आम्हाला आधी सत्तेवर कोण होतं याचं काहीच नाही करायचंय. आम्हाला फक्त आता अविनाश मायडेकर सर आणि त्यांचं पूर्ण पॅनल त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. कशा प्रकारे तुमच्या जे तक्रारी होत्या त्या कम्प्लीट झाल्या नाही, अशा कोणत्या तक्रारी आहेत? नाल्या साफ करणं, किती काही कॉल केले तर नाल्या साफ करायला कधीच पाठवलेलं नाहीये. महिना होऊन जातात, कधी नाल्या साफ नाही झालेल्या आहे. कचऱ्याच्या गाडीवाल्याला दादाला किती वेळा सांगितलं, ऑफिसमध्ये कॉल जरी केले, लीडर लोकांच्याही हातून जरी कॉल केले तरी 15 दिवसातून एकच वेळा आमची गाडी येते. लाईट कधी बंद पडला की तो महिना 2-2 महिन्यानंतर दुरुस्त होईल. आता आमच्या साधारण लोकांच्या याच समस्या आहे. बाकी रोड तर आहेच तिथं, तर ते तर प्रॉब्लेम सगळ्यांचेच आहे. बाकी काय आमच्या म्हणजे छोट्या समस्या आमच्या साधारण लोकांच्या. जसं की आतापर्यंत आपण अजून जाणून घेतलेलं आहे त्यांच्या सामान्य लोकांकडून की त्यांना कशा प्रकारे त्यांच्या एरियामध्ये त्रास आहे. प्रभाग क्रमांक 10 मधले जे उपमहापौर होते टिकलेताई, त्यांनी पण काही कामं केलेली नाही असं त्या जनतेचा बोललेलं आहे. अजून आपल्याकडे काही लोक आहेत त्यांच्याकडून अजून आपण जाणून घेऊया काय प्रॉब्लेम आहे त्यांना. नमस्कार, मी मानवता बौद्धिक संस्थेचा वाचनालय चालवत असतो. प्रभाग क्रमांक 10 मधला मी रहिवासी आहे आणि मी एक समजदार वोटर आहे. गेल्या 8 वर्षापासून आमच्या जे नाले आहेत तिथं स्विमिंग टँकच झालेला आहे. जसं आपण पाहू शकतो की डायरेक्ट घरात पाणी येते आणि तिथले जे स्थानिक नगरसेवक आहे त्यांनी कुठलंही काम न करता नुसतं ठेकेदारांकडून टक्केवारी करणं आणि त्यांना आम्ही स्थानिक नगरसेवकांना एवढे कॉल केले असताना माझ्याकडे रेकॉर्डिंग वगैरे सर्व आहे, तर त्यांनी एकही काम सुद्धा केलं नाही. जर आम्ही काम करू इच्छितो तर ते वरून सांगतात की त्यांना अरे त्या पोरांचं काम नाही करायचं, ते का लोकप्रतिनिधी आहे का, तुम्ही आमच्याकडे यायचं. असे तिथले स्थानिक जे नगरसेवक आहेत याकरिता आम्हाला एक नवीन उमेदवार असा इच्छुक पाहिजे की जो विद्यार्थ्यांच्यासाठी वाचनालय, त्याचप्रमाणे जो मनपाचा जो हे असते दवाखाने, तसे दवाखाने असे जो आम्हाला रिक्वेस्ट करेन आणि जो 100% आम्हाला गावी देईल असं आम्ही निवडून आलो. जसं टिकलेताई आपल्याकडे उपमहापौर होत्या,
त्यांनी त्यांच्या प्रभागात तरी विशेष लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु तिकडे अजूनही नाले बनलेले नाहीत आहे, तिकडे अजून रोडचा रस्त्याचा कोणताच काम झालेलं नाही आहे असं जनतेचं बोललेलं आहे. याच्याशिवाय जे मशान आहे, मशानला जी निधी आली होती त्या निधीच्या पैशात त्यांनी तिकडे जुळ्याचे अड्डे उघडून ठेवले आहेत. काळा मुंगार चालते तिथे. दारू पिणारे तसे धूम्रपान करणारे अनेक बसतात आणि त्यांचे जे आहे ते कनेक्शन आणि तिथले जे गार्ड वगैरे आहे ते एकदम जवळचे नातेवाईक असल्या कारणाने नगरसेवकाच्या तिथे एकदम दुर्व्यवस्था आहे. तिथं एकदम गरीब जर असेल, गरीबातला गरीबच तिथे जाते. म्हणजे सपोज एक महिन्यातून एकदम गरीब असेल तोच जाऊ शकतो, बाकी सर्व हिंदू स्मशानभूमीमध्ये जाते, कारण तिथली कुठलीही व्यवस्था नाही आहे. आणि इथला स्थानिक नगरसेवक एवढा एकदम ऍटिट्यूड आला आहे की जसं का रंगबाजी आहे करता, असं एकदम उत्तर देणे, कोणाला उतरून बोलणे, कोणी जर गेला तिथे तर त्याची इन्सल्ट करणे, तुम्ही काय वोट दिले का, त्याच्यानंतर पैसे दिले असतील म्हणून तुम्ही आले, असे स्थानिक नगरसेवक तिथले भाषा करतात आणि कुठल्याही चांगल्या कामात ते अडथळा घालतात, म्हणजे घालतात 100% आहे. आणि माझी तर प्रभाग क्रमांक 10 मधले जे स्थानिक नगरसेवक असते त्यांना आव्हान आहे, उमेश ढोकेकडून 5001 रुपये त्यांनी फक्त मला सांगावे विकास कुठला झालेला आहे, आणि विकास शून्य आहे तिथे. मी सिटी न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो, त्यांचे जे सहकारी असतील त्यांनी आपण एक व्यक्तिवाद करावा, आणि शून्य, एकदम शून्य तिथे विकास आहे. प्रभाग क्रमांक 10 संजय गांधी नगर, लुंबिन नगर असेल, पंचशील नगर असेल, वडळपुरा असेल, स्मशानभूमीचा मुद्दा आहे, एकदम शून्य काम आहे. म्हणजे तुमचं बोलणं आहे की कोणत्याच प्रकारचं काम झालेलं नाही. कोणत्याच प्रकारचं काम नाही. काम जर झालं त्याच्यात 15% 20%. अरे दादा, माझ्या घराजवळची जे नाली आहे ना ते स्विमिंग टँक होते, आम्ही रात्रभर सामान्य नागरिक तिथं पाणी फेकत असतो, आणि ते नाली मी कमीत कमी 100 कॉल केले असतील स्थानिक नगरसेवकांनी, आणि आम्ही आयुक्त मॅडम कडे गेले. आखरी प्रशासकीय मान्यता लागली 5 वर्ष झाल्यानंतर. यश बनसोडकडे गेलो, त्यांनी इस्टिमेट तयार केला, त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता घेतली, त्याच्यानंतर पवार सरनं तरतूद घेतली, आणि ते 6,10,000ची फाईल या यश बनसोडने मला ते करून दिलेली आहे. तिचा नगरसेवक एवढा ऍटिट्यूड आहे, काय सांगू तुम्हाला. पण बाकी त्यांच्या पण अजून 3 नगरसेवक आहे, उपमहापौर टिकल्या मॅडम होत्या, त्यांच्यापर्यंत तुम्ही जाऊ शकले असते ना. त्याचा तर चेहरा नाही बघितला मी, अजून बघितलं नाही. उपमहापौर म्हणजे मी पेपर मध्ये बघितलं असेल, याच्यावर तुम्ही बघितलेलं नाही. ऋषी कचरा नाही. इलेक्शन जेव्हा संपले, म्हणजे आता 8 वर्ष अगोदर इलेक्शन झाले होते, त्याच्यानंतर आपल्या गल्लीत किंवा आपल्या एरियात नगरसेवक आलेत का कधी पाहायला, बघायला, भेटायला तरी? अरे काही दूर दूर पर्यंत त्याचा संबंध नाही. आणि तिथे जे कचरावाले आहे त्यांचे एकदम कॉन्टॅक्ट आहे. तिथला कचरा जो काढते तो एकदम 60 वर्षाचा म्हातारा असते, जिथे त्यांना काम होत नाही, असे तिथे ठेवलेले आहे. तर त्या कारणाने एकदम शून्य आहे, विकास शून्य आहे. माझं आव्हान आहे ना, मी आव्हान करत आहे त्यांच्या सहकार्याने. आपण बघत आहात की जनता, सामान्य जनता आव्हान करत आहेत, समोरच्यांना दावा करत आहे की आम्ही 5,001 रुपये देऊ. की कोणीही जर दाखवून दिलं की प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोणत्याही प्रकारचं काम झालेलं असेल तर आम्ही 5,001 रुपये देऊ, असं जनता, सामान्य जनता बोलतायत. काम झालं तर ते पूर्ण नाही झालं. काम जर झाले असेल तर ते पूर्ण नाही, एकदम लो दर्जाचं काम असते, आणि त्यांचे बरोबर कनेक्शन असतात ठेकेदारासोबत, आणि ते कुठल्या सामान्य नागरिकांना बोलू देत नाही. त्यांचे गुंड प्रवृत्तीचे माणसं असतात, बोललं की त्याला बरोबर हे करून घेते, मॅनेज करून घेते, म्हणजे सामान्य नागरिक हा बोलू पण शकत नाही. अशी त्याचा प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्थिती आहे. म्हणून याकरिता आम्हाला परिवर्तन पाहिजे, म्हणजे परिवर्तन पाहिजे. आणि जो सर्वात पहिले जर उमेदवार असेल त्यांना मी रिक्वेस्ट करेल की सर्वात प्रथम विद्यार्थ्यांच्यासाठी वाचनालय प्रभागात कमीत कमी डिजिटल वाचनालय 5 जो देईल, त्यानंतर मनपाचे दवाखाने असतात ते जर 5 देईल, आणि त्याच्यानंतर स्वच्छतेचा मुद्दा जर हाताळेल, तो जर आम्हाला रिक्वेस्ट करत असेल, आणि जर 100% आम्ही विश्वास ठेवू, नाहीतर आम्ही ह्या नोटाला आमचं एक नोटा म्हणजे उमेदवारी आम्हाला नकोच. मग म्हणजे आपण पाहत आहे की जनता किती जास्त त्रस्त झालेली आहे, की त्यांचं बोलणं आहे की जे लोकप्रतिनिधी आहे ते सरळ सरळ गुंडागर्दीपर्यंत करत आहेत. अमरावती महानगर पालिका चुनाव 2025-26 में आपका स्वागत है। महासंग्राम अमरावती महानगर पालिका चुनाव का, जहां पर सत्ता, राजनीति और सियासत के इस खेल में कौन बाजी मारेगा, इस पर सभी की निगाहें टिकी है। सिटी न्यूज की टीम हर प्रभाग में जाकर जनता की समस्या और जो उम्मीदवार इस मैदान में खड़े हैं, इस चुनावी रणसंग्राम में खड़े हैं, उनकी प्रतिक्रिया ले रही है।
जनता जनार्दन क्या कहती है। दस्तूर नगर, बेनोड़ा और भीम टेकड़ी का यह प्रभाग क्रमांक 10 है। क्या कहती है जनता जानेंगे हम। काय तुमचं मत आहे की या प्रभागामध्ये मागील कित्येक वर्षापासून काम झाले, विकास झाले, नाही झाले, काय व्हायला पाहिजे? काय नाव तुमचं? मी भास्कर रामटेके. प्रभागामधला तसं काही विकास तसा काही झालेला नाही आहे. भरपूर घाण, नाल्या भरलेल्या, रस्ते रिपेरिंग म्हणजे तुटलेले आहे, विकास होत नाही. म्हणजे सुविधा भरपूर नाही, गार्डन असे कचऱ्यानं भरलेले आहे. तर काहीतरी बदल व्हायला पाहिजे. मागच्या नगरसेवकांनी आणि प्रशासन बसल्यावर 4 वर्ष काम झाले, पण पाहिजे तसे काम केले नाही. म्हणजे शेवटच्या टप्प्यात तर काहीच काम झाले नाही. आता तर हे 2-3 वर्षापासून म्हणजे काहीच लक्ष नाही, दुर्लक्ष आहे नागरिकांकडे, सुविधा काही नाही. पक्ष महत्वाचा आहे की व्यक्ती महत्वाचा? तसं व्यक्ती महत्वाचा आहे. काम करणारा व्यक्ती जर मिळाला तर चांगलं होईल. आणि काम करणारा व्यक्ती मिळाला तर अशी प्रतिक्रिया आपल्याला आली आहे. काय तुमचं नाव दादा आणि काय तुमच्या प्रतिक्रिया या दस्तूर नगरच्या भीमटेकडी बेनोळ्याच्या विकासाकडे? काय नाव? माझं नाव देवानंद लांजेवार आहे. माझं नाव देवानंद लांजेवार आहे. मी या प्रभागात गेल्या 15 वर्षापासून राहत आहे. माझं मागच्या नगरसेवकाने काय केलं काय नाही केलं याबद्दल मी काही मत व्यक्त करणार नाही. परंतु यावेळेस आम्ही नव्या चेहऱ्याला म्हणजे बाबासाहेबांच्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणार आहे. काय कारण? कारण की बाबासाहेबांच्या पक्षाचं अस्तित्व धीरे धीरे अस्तित्वहीन होत आहे आणि आम्हाला सर्वांना मतदानाचा अधिकार हा बाबासाहेबांनी दिला, परंतु नेमका आम्ही बाबासाहेबांच्या पक्षाकडे दुर्लक्ष करत आहे. हेच आमचं मिशन आहे की यावेळेस बाबासाहेबांचा पक्ष आम्हाला महापालिकेमध्ये पाठवायचा आहे. काय नाव? मी धम्मपाल पिलावन. जय भीम, जय शिवराय. सर, तुम्हाला या तुमच्या मंचकाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेल्या वेळेला जे इथे नगरसेवक होते त्यांचे आम्ही चेहरे विसरलो, फक्त नाव आठवत आहे. आणि आम्हाला सांगायचं आहे का आज राष्ट्रीय काँग्रेसने इथे 4 उमेदवार दिले या वार्डामध्ये, प्रभागामध्ये. ते 4 उमेदवाराबद्दल थोडी तुम्हाला माहिती देतो. एक सुवर्णा मिलिंद मानकर. आता मिलिंद मानकर म्हणजे एक उद्योजक माणूस आहे. त्या माणसाचं राष्ट्राने काही घेणं देणं नाही. एक जनसेवा, समाजसेवा, काही आपल्या समाजाचा प्रति द्यायचा आहे ते देणं म्हणून गेल्या 1 महिनाभरापासून पूर्ण प्रभागामधल्या नाल्याची स्वच्छता केली. सर्व यांना लहान मुलांना पाण्याच्या बाटल्या वाटल्यात, ब्लँकेट वाटले, धम्मस्थळ काढली. अशा चेहऱ्यांना नक्की संधी दिली पाहिजे. कदाचित या लोकांमुळे आपली एक महानगरपालिका बळकट होईल. हे भ्रष्टाचारी लोक जे 5 वर्षानंतर आपल्याला दिसणार सुद्धा नाही, आज आम्हाला आश्वासन देतील, सर्व करतील, 500 रुपये मतदानासाठी देतील, परंतु ह्या माणसांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं इथं मोठं ठोस कार्य केलेलं नाही आहे. परंतु सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे श्रीधरभाऊ देशमुख यांचं स्वतः मंगल कार्यालय उरलेलं अनाज हे गरीब लोकांसाठी वाटतात. म्हणजे याच्यापेक्षा मोठी क्रांती काय असायला पाहिजे. त्यानंतर रामटेके मॅडमचे जे मिस्टर आहेत ते बांधकामामध्ये कुठलंही बांधकामात असलं गरीब लोकांचं आहे ते स्वतःच्या स्ट्रक्चर काढून ते या लोकांना ते मदत करतात. तिसरे पिटेकर साहेब एक अत्यंत हालाकी परिस्थितीवर आलेले एक व्यक्तिमत्व आहे आणि ते एक वडर समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि वडर समाजामध्ये एक प्रतिनिधी आपला जावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून जनता ही आज काँग्रेस पक्षाच्या मागे आहे, कारण फार मोठं मिशन आहे. आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि संविधान वाचवायचं असलं तर असे चेहरे महानगरपालिकेत जाणे आवश्यक आहे आणि काळाची गरज आहे. म्हणून आम्ही या भागातले प्रभागातले सर्व आम्ही राष्ट्रीय काँग्रेसच्या मागे आहोत सर. आणि हे चेहरे तुम्हाला महानगरपालिकेत दिसतील हा माझा विश्वास आहे. जय भीम, जय संविधान. या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी द्या या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळालेल्या आहे. आणि आता या निवडणुकीमध्ये महिला नारी शक्ती काय म्हणते त्यांच्यासोबत जाणून घ्या, त्यांच्यासोबत चर्चा करूया. काय तुमचं नाव ताई, काय प्रतिक्रिया? जय भीम, जय शिवराय. मी कांचन गजबे. माझं बालपणच पूर्ण काँग्रेसमध्ये गेलं. 80-90 माझे बाबा कार्यकर्ता होते मोठे. मधल्या काळात जे घडत होतं ते बघून आता आम्हाला नकोसं वाटायला लागलं. आणि आता आमच्या 10 क्रमांकामध्ये भागामध्ये जे व्यक्ती उभे आहेत ते नुसतं आतासाठी नाही आहे, हे खूप आधीपासून आपले कार्य करत आहे. म्हणजे कोणतंही काम असलं ते कधी मागे हटणार नाही. तर आम्हाला असं वाटतं की आता जे पिटेकर दादा, देशमुख दादा, त्याच्यानंतर आपल्या मानकर, काय या प्रभागामध्ये विकास झाला नाही का? प्रशासन होतं, नगरसेवक 4 वर्षापासून नाही, म्हणजे काय विकास व्हायला पाहिजे याच्यावर बोला. सगळ्यात पहिले महिलांसाठी सिक्युरिटी असायला पाहिजे, महिलांसाठी काही उद्योग निघायला पाहिजे. त्यानंतर जर कुठे कोणाला गरज आहे तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आणि नाल्या म्हणा हे तर ही गोष्ट मानता का आपण या रस्त्यातून रात्री बेरात्री किंवा या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या ज्या महिला आहेत ते सुरक्षित आहेत?
तितके नाही, 50%. सगळ्यात पहिले तर माझा एकच प्रश्न आहे, महिलांसाठी सुरक्षा हवी. आणि मला वाटते प्रत्येक मुलाने आधी शपथ घ्यायला पाहिजे की समोरची व्यक्ती जी आहे, मुलगी आहे, बाई आहे, ती माझी बहीण आहे, ती माझी आई आहे. आणि मला असं वाटते की आमचे श्रीधर दादा, मानकर ताई, पिटेकर दादा यांच्याकडनं मला हेच अपेक्षा आहे, आणि रामटेके ताई, की सगळ्यात पहिले महिलांचं सुरक्षित, महिला कशा राहतील त्याकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी जेवढं झालं तेवढं त्यांना उद्योग, त्यांच्या पायावर कसं उभं राहता येईल हे तर सगळं हे लोक करतातच आहे. यासाठी सगळं आम्ही फिरत आहोत. त्याच्यामधून एकच वाटत आहे की आमचं जे पॅनल आहे त्याला त्यांचा आशीर्वाद भरभरून राहील. महिला असुरक्षित आहे असं स्वतः महिला सुद्धा मानतात. 50% त्यांना सुद्धा असुरक्षित वाटते. बेंडोळा, भीमटेकडी आणि जो दस्तूरनगरचा भाग आहे या ठिकाणी सुद्धा महिलांना सुरक्षा देण्याचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. काय तुमचं नाव आणि काय तुमच्या प्रतिक्रिया? मी निलिमा अमित भुयार, प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहते. आमच्याकडे सगळ्यात जास्त समस्या जी आहे ती आता नाल्या साफ करणे, रस्ते, सगळ्यात जास्त रस्त्यांचा पण प्रॉब्लेम आहे, ते व्हायला पाहिजे. ते आपल्या मागच्या गेल्या पंचवार्षिक म्हणा की 8 वर्षात जे झालं त्यांना आम्ही, म्हणजे मला आठवते की मी लग्न करून जेव्हापासून आली त्यापासून सगळ्यांनी आश्वासन दिलं की एका लागतील, नारळ होतील, पण यातलं काहीच झालेलं नाहीये. मला आता असं वाटतं की नवीन जे लोक आपण उभे केले आहेत ते कोणत्या पदावर नसतानाही त्यांचे बरेचसे कार्य आहे, तर त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. काय वाटते आपल्याला? आज विविध पक्ष आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, बहुजन पक्ष आहे, तुमचा वंचित आहे. पक्ष महत्वाचा की व्यक्ती महत्वाचा? मला तरी व्यक्ती महत्वाचं वाटते पक्षापेक्षा जास्त. म्हणजे पक्ष कोणताही असो, व्यक्ती. व्यक्ती, कारण की पक्षापेक्षा व्यक्ती याच्यासाठी महत्वाचं वाटते की आपल्याला माहित आहे की तो व्यक्ती आपल्यासाठी काम करणार आहे की नाही आहे. पक्ष त्याच्यानंतर आलेला आहे. आपण पक्षापेक्षा जास्त व्यक्तीला महत्व दिलं पाहिजे असं तरी सध्या तरी वाटते. आपल्याला काय वाटते महिलांसाठी काय व्हायला पाहिजे? महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महिलांना सक्षमीकरणासाठी काय व्हायला पाहिजे? त्यांच्यासाठी आता जसं आपण म्हणतो की बचत गटातून काही रोजगार वगैरे हे जास्त महत्वाचं आहे. बेकारीमुळे जो आपण म्हणत आहे महिला सुरक्षित नाही आहे वगैरे, हे सगळं जास्त बेकारीमुळेच पुढे येत आहे. चोऱ्या, आता दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहे आमच्याच एरियात. बऱ्याचदा साधा ऑटोवाला जरी असेल तर त्याला सुद्धा चाकू टाकून पैसे काढणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या पैशातूनच होत आहेत. जर महिलांना जर सक्षम केलं, पैसा वगैरे व्यवस्थित राहिला तर ह्या गोष्टी घडणार नाही. एकूणच महिलांचं सक्षमीकरण हे सुद्धा गरजेचं आहे, अशा सुद्धा प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहे. काय दादा प्रतिक्रिया तुमच्या? काय तुमचं नाव आणि या प्रभागासाठी काय विकासाचं? जय शिवराय. मी अमित भुयार, प्रभाग क्रमांक 10, बेनोडा, भीमटेकडी, दस्तूरनगर. माझं जनतेला एकच आव्हान आहे की जे नवीन उमेदवार आता सध्या रिंगणामध्ये उभे आहे, नवीन चेहरे घेऊन त्यांनाच निवडून द्या. आणि प्रभागाचा जो विकास आहे आमच्या 10 मधला, नाली, रस्ते, लाईट, स्ट्रीट लाईट यांचे, म्हणजे मागील जे नगरसेवक यांनी काहीच लक्ष दिलं नाही आमच्या एरियामध्ये. तर माझं जनतेला एकच म्हणजे हे आहे की नवीन जे उमेदवार आहेत त्यांनाच निवडून द्या, नवीन चेहरे द्या महानगरपालिकेला, आणि आपल्या प्रभागाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल असं मला. पक्ष महत्वाचा राहील पार्टीला बहुमत मिळणार? पक्ष महत्वाचा की व्यक्तीला की पार्टीला? नाही, व्यक्ती महत्वाचा राहील. काय तुमचं नाव? काय तुमचं? माझं नाव गणराज खडू. जय शिवराय, जय भीम. हे जे नगरसेवक आहेत आतापर्यंत यानं अपंगासाठी कोणतंच काम नाही केलं. जो 5% निधी आहे तो कोण्याच अपंगाला दिला नाही आजपर्यंत. म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की अपंगाच्यासाठी जो सेवा करीत त्या नवक्या उमेदवाराला निवडून द्या. कोणतं पार्टी, कोणतं पक्ष, कोणताही असो, व्यक्ती, पार्टी नाही, व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व. काय तुमचं नाव? गौतम प्रधान, भीमटेकडी, दस्तूरनगर, जोराने बोला. बेनोळा, भीमटेकडी, दस्तूरनगर, प्रभाग क्रमांक 10. आमचे उमेदवार सुरेश भाऊ तायडे, भगवान लोणारे, प्रतिभाई प्रधान, निशा आलुडे. आमचे सुरेश भाऊ तायडे कोणत्या पदावर नसताना या प्रभागामध्ये घरकुलचा प्रश्न असो, कोणत्या रुग्णाचा प्रश्न असो, कोणत्या रुग्णाला अर्ध्या रात्री जरी ब्लडचं काम पडलं तरी आमचे सुरेश भाऊ एका आवाजावर रात्री बेरात्री धावून येतात. अशा आमच्या उमेदवाराची प्रतिक्रिया आहे. आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीचे 4ही उमेदवाराला मतदान करू. काय तुमचं नाव? मी देवराव कौटुजी रंगारी, संजय गांधी नगर नंबर 2 इथं राहतो. फक्त मी विद्यार्थ्यावर बोलणार आहे. ही शाळा आहे बेनोळा, इथं स्लाम विराची मुलं शिकतात. जो
6,000 15,000 तो जो मुलाला डोनेशन चांगल्या शाळेत शिकवते. आज या शाळेत महानगर 4 विद्यार्थी 10-12 विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसाठी ती काय केलं पाहिजे. ह्या विरा सळा विऱ्या या विरांनी जे गरीब लोक आहेत ते त्या शाळेत शिकते त्या विद्यार्थ्यांसाठी काहीच नाही. श्रीमंत मुलं चांगल्या शाळेत डोनेशन 50,000 1 लाख रुपये देते, पण गरीबाची मुलं काहीच शिकू शकत नाही. आज ते जे गरीब लोक आहेत कामाला जातात, लेकर शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे. बस एवढेच मी 2 शब्द बोलतो. काय नाव तुमचं? काय मी रोहित गवई, माझे प्रभाग क्रमांक 10 मध्ये सामान्य माणूस. माझ्या एकच समजतं आहे की आपण एवढ्या वर्षापासून बघत आहे की नाही आपल्या प्रभागाचा काही विकास नाही झालेला आहे, काही गोष्टी नाही आहे ना, कुठल्या गोष्टी आपल्याला पॉसिबल होत आहे ना, नाल्याचा ना स्वच्छतेचा ना कुठल्या गोष्टीचा. तर आपण कशासाठी ही लढाई आहे. आपलं म्हणणं एवढंच आहे की आतापर्यंत जे प्रस्थापित लोक होते त्यांना आपण चान्स दिला, सगळ्या गोष्टी दिल्या, पण आपल्या काहीच गोष्टीचा सॉल्व नाही झाला. कुठल्या गोष्टीला आपल्याला किती पण वेळा गेला की त्याच गोष्टी, नाल्या झाला, कचरा झाला किंवा अभ्यासासाठी काही लायब्ररी नाही, काहीच नाही. तर आपण करायचं काय. आमचं म्हणणं आहे की करायचं काय. आम्ही कोणते पण उमेदवार देऊ, काही पण देऊ, सगळ्यांना निवडून देऊ. तर तुम्ही करता का. तुम्ही का मालमत्ता कमावता, तुमची प्रॉपर्टी वाढवता का. तुम्ही काय करत आहे. तुम्ही आम्हाला प्रश्न द्या ना. तुम्ही करत काय. तुम्ही येता 4 दिवसासाठी आम्ही उमेदवारी भरली, आम्ही उमेदवार हे उमेदवार ते उमेदवार 4 पक्ष 10 पक्ष तुमचे प्रत्येक पक्षामधून उमेदवारी भरत आहे. उमेदवारी भरता तर करता काय. तुम्ही महिनाभर काम करता, 2 महिनेभर काम करता, मग त्याच्यानंतर का बरं तुम्ही जनतेच्या एरियात येत नाही. प्रभाग क्रमांक 10 बेनोळा भीम टेकडी दस्तूरनगर या प्रभागामध्ये आपण आलेलो आहे. जाणून घेऊन या महानगरपालिका निवडणूक 2025-26 यामध्ये सिटी न्यूज चॅनल प्रस्तुत करत आहे. महासंग्राम 2025-26 मध्ये कोण बाजी मारणार. विविध पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. या प्रभागाच्या विकासासाठी काय काय काम झाले आणि भविष्यात जर ते निवडून आले तर ते कोणते कोणते काम करणार. काय तुमचं नाव? मी भगवान महादेवराव लोणारे, प्रभाग क्रमांक 10 क मधून मी आपली उमेदवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दाखल केलेली आहे. या प्रभागामध्ये जवळपास मी 25 वर्षापासून काम करत आहो आणि काम करत असताना मी आतापर्यंत उमेदवारी घेतली नाही, परंतु ज्या पक्षात मी काम करत होतो जवळपास मी 20-25 वर्ष त्या पक्षात काम केलं. कोणत्या पक्षात? बहुजन समाज पार्टीत. त्या पक्षाने मला उमेदवारी नाकारली आणि त्यांनी माझा झोपेत गळा कापून त्यांनी बीजेपीतून आलेल्या माणसाला तिकीट दिली आणि त्याला हत्तीवर स्वार केलं. आणि म्हणून मी या प्रभागामध्ये वंचित बहुजन आघाडीचा दुपट्टा माझ्या खांद्यावर घेतला आणि मी ताकदीनिशी या प्रभागामध्ये आपली निवडणूक 4 उमेदवार असं लढवत आहो. आणि माझ्या मागे भावनिकतेची लाट निर्माण झालेली आहे. कारण या प्रभागामध्ये जे उमेदवार होते, जे नगरसेवक होते, त्यांनी काय केलं नाही केलं हे सर्व त्यांच्याला माहित आहे. परंतु आता मला पुढे काय करायचं हे आम्ही ठरवलेलं आहे. म्हणून आमचा विजय या प्रभागामध्ये होणार म्हणजे होणार, नक्कीच होणार. मागच्या वेळेला या प्रभागामध्ये जे राष्ट्रवादीचे उपमहापौर झाले त्यांना हत्तीवर सवार केलं, आता ते बीजेपीत गेले. बरोबर. कोण आहे? आता मागच्या वेळेस जे लोक उभे होते ते लोक पक्ष बदलण्याचं काम करतात. आम्ही तसं करत नाही. आम्ही जरी पक्ष बदलला असेल पण आम्ही निळ्या झेंड्याच्या खाली आलो आणि निळ्या झेंड्याच्या खाली आम्ही आमची उमेदवारी दाखल केली. आम्ही काही इकडे तिकडे गेलो नाही. म्हणून आम्ही या प्रभागामध्ये आमची उमेदवारी ताकदीनिशी या प्रभागात दाखल केलेली आहे. काय काय काम करणार जर आपण निवडून आले? निवडून आल्यावर मी कोणाला आश्वासन देत नाही आणि कोणाचे चोरी लपीनं मतं घेत नाही आणि कोणाचे दगाबाजू करून मतं घ्यायचे नाही, कोणाला आम्हीच दाखवायचं नाही. परंतु निवडून आल्यावर आम्हाला काय करायचं आम्ही हे जनतेला आणि प्रभागाला टाकून देऊ. काय तुमचं नाव आणि कुठून उमेदवारी? मी रुग्णसेवक सुरेश ताडे, वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार ड मधून माझी उमेदवारी आहे. गेल्या अनेक वर्षापासून रुग्णसेवक म्हणून अमरावती शहरामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि वंचित बहुजन आघाडीने मला या प्रभागामध्ये उमेदवारी दिली. आणि जे आपण पाहू शकता का प्रभाग क्रमांक 10 आहे, याच्या बाजूनच या अमरावती शहरामध्ये जिल्ह्याचं श्रद्धास्थान भीम टेकडी आहे. हे श्रद्धास्थान असताना आपल्या बाजूला पाहू शकता का घाणीचं साम्राज्य. आणि या बाजूला सुद्धा आपण जे या ठिकाणी व्यवस्था पाहिली तर ती व्यवस्था म्हणजे एखाद्या आपल्या ग्रामीण भागापेक्षाही या भागाची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती खूप वाईट आहे. या प्रभागामध्ये गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम सुद्धा
इथल्या स्थानिक लोकांनी केलं ते सुद्धा आपण निवडून आल्यावर मोठ्या प्रमाणात थांबू. इथं शिक्षण व्यवस्था, महिलांना रोजगार, लोकमत आमदार झाल्यानंतर आपण महिलांना रोजगार देऊ शकतो. पण या ठिकाणी सांगतो की आम्ही नगरसेवक झाल्यावर सुद्धा महिलांना रोजगार, महिलांचं सक्षमीकरण आणि महिलांची उन्नती कशा प्रकारे आणि घरगुती रोजगार आम्ही महानगरपालिकेमध्ये उपलब्ध करून देऊ. विद्यार्थ्यांना शिक्षण चांगल्या प्रकारे देता येईल. कारण इथं ज्या शाळा पाहिल्या आपण 30-40 वर्ष झाले त्याच शाळा आहे. त्या शाळा सुद्धा काही लोकांनी विकून खाल्ल्या. या ठिकाणी बगीचा आहे, त्या बगीचाला दर वर्षाला ग्रँड येते, पण ते ग्रँड जाते कुठं हे सुद्धा जनतेला माहित नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणते, नगरसेवक हा जनतेचा सेवक नसतो, तर तो नौकर असतो. कारण आपले शासकीय प्रश्न सोडवण्यासाठी जनता त्याला निवडून देत असते हे भान इथल्या नगरसेवकांना विसरलेलं आहे. जे नगरसेवकाची आर्थिक परिस्थिती खालावली होती त्यात कोट्यावधीश झालेले आहे. आमची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि जनशक्ती ही कशासाठी, तर सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी. जो सेवक अर्ध्या रात्रीमध्ये उठून तुमची सेवा करत असेल त्या नगरसेवकापासून उभ्या असलेल्या उमेदवाराला जनतेने निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना मागे जे नगरसेवक होते त्यांनी काम केलं. आपण जर या प्रभागाचा जर फिरलो आपण सोबत तर सर्वात वर येईल की काम केलं का नाही केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा 32,000चा एरिया आहे, आमची मशानभूमी आहे, ज्या ठिकाणी माणूस सर्वात शेवटचा श्वास सुखाने घेतला पाहिजे, पण तो श्वास सुद्धा इथला नागरिक शेवटचा सुखाने घेऊ शकत नाही. आमच्या मशानभूमीत डम्पिंग ग्राउंड तयार केलेला आहे. हे डम्पिंग ग्राउंड जेव्हापर्यंत नगरसेवकाची परवानगी नसते तर आपण तयार होत नाही. संपूर्ण प्रभागाचा कचरा आमच्या मसाणामध्ये नेला जाते आणि त्या जेव्हा आम्ही अंतिम करण्यासाठी जातो त्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यासाठी तर आम्हाला त्या ठिकाणी रुमाल राहून उभं राहावं लागते. हे एक शोकांतिकेची बाब आमच्या नगरासाठी, आमच्या प्रभागासाठी आहे. काय म्हणणार, कुठून आपली उमेदवारी आहे आणि या प्रभागामध्ये प्रभाग 10 मध्ये आपलं काय विजन आहे काम करण्याचं? काय नाव? माझं नाव रोशन उत्तम पिटेकर. मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे आणि मी गटातून आहे. काय विजन आहे या प्रभागाचं काम करायचं? काम करायचं विजन हेच आहे, जे रोड नाल्या सगळं साफसफाईचे हे एवढंच विजन आहे. निवडून आल्यावर हे सर्व करायचं आहे. आपण मागे जे नगरसेवक होते त्यांनी काम केलं का? नाही केलं, प्रामाणिकपणे कामच नाही द्यायचं, दिसलेच नाही ते. मला काय काय समस्या जाणवल्या? साफसफाईचे हे रोड नाल्या कचरा सर्वच समस्या हे आहे प्रभागात, तर ते झाल्या पाहिजे. काय नाव? मी श्रीधर अशोकराव देशमुख, ड गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार म्हणून 10 मधून उमेदवारी दाखल केलेली. काय विजन आहे तुमचं विकासाचा निवडून आला? विकासाचं विजन म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहे, ज्या नाल्या साफसफाई किंवा परिसरातील ज्या ओपन स्पेस आहे, ओपन स्पेस मध्ये परिसर आमचा वडरपुऱ्यापासून तर जवळपास सरस्वती विद्यालयापर्यंत परिसर आहे. म्हणजे हा प्रभाग आहे, या प्रभागामध्ये खूप ओपन स्पेस आहे. ओपन स्पेस असून सगळ्या ओसाड पडलेल्या आहे. म्हणजे तिथे ओसाड पडलेले आहे. इथे या परिसरामध्ये लोक अक्षरशः दारू पितात, जुवा खेळतात, असे प्रकार भरपूर या परिसरात चालतात. तर त्यामुळे ते डेव्हलप झाले पाहिजे. तिथे कुठे एक चौकीदार असला पाहिजे, माडी असला पाहिजे, म्हणजे त्याची त्या बगीचाची मशागत होईल. या पद्धतीनं उद्यान तयार झाले पाहिजे. ही एक विषय आहे. दुसरा विषय असा की साफसफाईची भयानक गंभीर परिस्थिती इथे आहे. या प्रभागातल्या नाल्यात तुडुंब भरलेल्या आहे. तुडुंब म्हणजे वरून वाहतात, म्हणजे लोकांच्या घरात नालीचं पाणी जाते, या पद्धतीच्या सगळं नाल्या तुडुंब भरलेल्या आहे. या प्रभागात आणखी समस्या, रस्त्यांच्या पण समस्या बऱ्याचशा आहेत. शिवाय या परिसरामध्ये जवळपास 4 ते 5 झोपडपट्टी एरिया असून या झोपडपट्टी एरियामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही असं जायची इच्छा नाही होणार, इतकी गंदगी आहे. किंवा त्यांना रोजगार नाही. या सगळ्या लोकांना रोजगार कसा मिळेल किंवा या मुलांना तिथे शिक्षित असलेल्या मुलांना अभ्यासिका वगैरे हे कसं करता येईल हे आम्ही भविष्यात निवडून आल्यानंतर करण्याचे ठरवले. मागे जे नगरसेवक होते त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं वाटतं. मागे जे नगरसेवक सगळ्यात महत्वाचा विषय 5 वर्ष नगरसेवक होते. 5 वर्ष नगरसेवक असल्यानंतर 4 वर्ष प्रशासन होतं. प्रशासना काळात तर तुम्हाला माहित आहे का काय झालं काय नाही ते जवळपास जनतेला सगळं माहित आहे. पण त्याच्या पूर्वीचे 5 वर्ष नगरसेवक होते. 5 वर्षात एकाही नगरसेवकाची म्हणजे कुठल्याच परिसरात लक्ष घातलं नाही. त्यामुळे प्रभागाची ही दयनीय अवस्था झालेली आहे. ते सुधारण्याचं काम आमचं पॅनल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जर आलं तर निश्चित आमचं पॅनल बिलकुल त्या कामी लागेल हे ग्वाही देतो. ताई काय म्हणणार की बेनोळा जो प्रभाग आहे भीमटेकडी परिसर आहे
आणि दस्तूरनगरचा हा भाग आहे, हा यामध्ये ज्या प्रकारे कामं व्हायला पाहिजे त्या झाले का? तुम्ही नगरसेविका निवडून आले तर काय काय काम करणार? नाही, मी प्रभाग क्रमांक 10 मधून सुवर्णा मिलिंद मानकर, बेनोडा भीमटेकडी दस्तूरनगर मधून मी नगरसेवक पदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी उभी आहे. आणि माझी रणनीती एवढीच आहे की मी कोणत्याही पक्षामधून किंवा राजकारणामधून नाही, मी समाजसेवेमधून पुढे आलेली आहे. कारण की माझ्या पतीचे कार्यच समाजकारण आहे आणि समाजकारण करता करता मीही त्यांच्या खांद्याला खांदा लावूनच काम करत आहे. समाजकारण करता करताच मलाही हे लक्षात आले की आपणही ह्या राजनीतीत उतरलो तर आपण ह्या म्हणजे आपल्या जनतेसाठी काहीतरी करू शकू. कारण की समाजकारण करता करताच असं डोक्यात आलं की छोट्या मोठ्या समस्या असतात लोकांच्या, कचरा नाल्या साफ करणे, रोज कचऱ्याची गाडी येत नाही आणि रोडच्या समस्या, स्वच्छ पाणी, यासाठी लोकांच्या बऱ्याचशा अशा समस्या असतात. महिलांच्या काही समस्या असतात, त्या माझ्या अशा म्हणजे समाजकारण करता करताच लक्षात आलं. त्यासाठी मीही म्हणजे ह्या याच्यात नगरसेवक पदासाठी म्हणून उभी आहे आणि मलाही हे काम पुढे न्यायचं आहे. महिलांसाठी काय करणार? रोजगार त्यांना मिळावा किंवा रोजगार मिळण्यासाठी बचत गटाच्या योजना वगैरे हे सर्व काय करणार. ताई काय नाव तुमचं? कुठं उभे आहे? मी निलिमा रामटेके, प्रभाग क्रमांक 10 मधून उभी आहे काँग्रेस पक्षाकडून. काय काय विजन आहे तुमचं काम करायचं? निवडून आल्यानंतर प्रभागाचा विकास करणे हे माझं विजन आहे आणि जनतेसाठी 24 तास त्यांच्या सेवेत राहणार असं मला बोलायचं. काय वाटते, काय काय समस्या बघितली तुम्ही जर फिरत असणार? समस्या बघितल्या तर नाल्या वगैरे स्वच्छता नाही आहे, संडास वगैरे खूप घाण आहे, परिसर खूप घाण आहे. हे सगळं स्वच्छता इकडे लक्ष देणार आम्ही. काय म्हणणार ताई? कुठून आली? काय नाव? जय भीम. मी बबिता देवानंद लांजेवार, प्रभाग क्रमांक 10 मधून आहे, राखी महिला. आणि मी बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची उमेदवार आहे. आणि माझं असं आहे की याचा विकास मेन म्हणजे रोजगारीची समस्या जास्त आहे सर. तर प्रत्येकांना रोजगार मिळावा आणि महिला तर पुढे गेली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. काय काय काम व्हायला पाहिजे? रोजगार, काम काय व्हायला पाहिजे? वार्डात स्वच्छता पाहिजे. रणसंग्राम 2025-26 मध्ये आपले स्वागत आहे. सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दस्तूरनगर, भीमटेकडी आणि बेनोडा प्रभागात आपण आहेत. नागरिक काय म्हणतात, काय काय समस्या आहे प्रभागाचा जाणून घेऊयात. काय नाव? मी निर्मल सरदार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पक्षाचा शहराध्यक्ष आहोत. आणि प्रत्येक पक्षामध्ये जे उमेदवार महानगरपालिकेसाठी नगरसेवकासाठी उमेदवार उभे आहेत, हे उमेदवार ह्या पक्षाची तिकीट नाही भेटली तर त्या पक्षात मागतात, त्या पक्षाची नाही भेटली तर ह्या पक्षाची मागतात आणि फक्त आश्वासन लोकांना देतात. निवडून आल्याच्या नंतर तिकडे पैसे काही उमेदवार काही नगरसेवक विकलेही जातात. परंतु आमचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, हा पक्षाचा आम्ही उमेदवार याच्यासाठी उभा केलेला आहे की हा उमेदवार प्रत्येक उमेदवार काय म्हणतो की मी असं करणार, मी तसं करणार, मी विकास करणार, मी तसं करणार, नाल्या साफ करणार. अरे त्याच्या बापाला करावं लागणार आहे. तो निवडून आल्याच्या नंतर त्याला नाही त्याच्या बापाला करणार, ते तर करणारच आहे. आता जनतेची दिशाभूल करतात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निळा अशोक चक्रांकित झेंडा हे सगळेच जण काय करतात, लावतात आहे. तर जे की त्याची निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक अधिकाऱ्याने त्या निळा झेंडा किंवा तो निळा हे लावण्याची परमिशन नाही दिलेली आहे. मी महानगरपालिकेला, निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्याला त्याची कंप्लेंट महानगरपालिकेमध्ये केलेली आहे. काँग्रेसवाले झेंडा वापरतात, बीजेपी वाले झेंडा वापरतात, त्याच्यानंतर अन्य पक्ष जे आहेत बीएसपी वाले झेंडा वापरतात, आणखी अन्य पक्ष जे आहेत हे लोक झेंडा वापरतात बिना परवानगीने. हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याची रीतसर महानगरपालिकेला मी शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पक्षाचा मी शहर अध्यक्ष आणि याची रीतसर मी कंप्लेंट तक्रार मी महानगरपालिकेला निवडणूक आयोगाला करणार आहे.